महाराष्ट्राच्या राजकारणाची नाडी जिथे चालते त्या बारामती तालुक्यातून सध्या एक वेगळीच बातमी वाऱ्यासारखी पसरते आणि ती थेट एका तरुणाच्या स्वप्नाशी जोडली। ही चर्चा आहे बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सर्वांचा लाडका गोलीगत स्टार सूरज चव्हाण याच्या नव्या कोऱ्या आलिशान घराची। पण प्रश्न हा नाहीये की त्यानं घर बांधले, प्रश्न हा आहे की ज्या मोडवे नावाच्या छोट्याशा गावात हे घर उभं राहिलंय त्या घराची भव्यता आणि त्यामागील खर्च पाहता अनेकांना भुवया उंचवायला लावणारा आकडा नक्की किती असेल। ग्रामीण भागात इतकं रॉयल आणि हाय सिलिंगचं घर उभं करायला सूरजला नेमके किती मोठं पाठबळ मिळालं याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पब्लिक कट्टा। टीव्हीच्या छोट्या पडद्यावरून घराघरात पोहोचलेला सूरज चव्हाण सध्या त्याच्या आयुष्यातील एका मोठ्या टप्प्यावर आहे। एका बाजूला लग्नाची लगबग सुरू आहे, त्याचे प्री वेडिंग व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत आणि त्याच वेळी त्यानं आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न पूर्ण केलं। नुकतीच त्याच्या मोडवे येथील नवीन आलिशान बंगल्याची वास्तुशांती पार पडली आणि त्यानं स्वतः सोशल मीडियावर या घराची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली। ही झलक इतकी प्रभावी होती की राजकारणापासून ते सामान्य माणसापर्यंत सगळ्यांनीच त्यावर प्रतिक्रिया दिली। सूरजनं पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या या स्वप्न महालाचा रॉयल लुक स्पष्टपणे दिसतोय। घरामध्ये प्रवेश करताच दिसणारं भव्य हाय सिलिंग, मोठ्या आधुनिक रचना असलेल्या खिडक्या, याशिवाय घरातला प्रत्येक कोपरा मॉडर्न इंटेरियर न सजलेला। हा खास करून मॉड्युलर किचनची आकर्षक रचना, संपूर्ण घराची सुस्पष्ट आणि लक्ष वेधून घेणारी रंगसंगती, हे सर्व पाहता हे घर बारामती जवळील एका गावात आहे यावर विश्वास बसणं थोडं कठीण वाटतं। हे घर फक्त घर नाही तर सूरजच्या यशाचं आणि महत्वाकांक्षाचं एक प्रतीक आहे। सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचा विजेता ठरला तेव्हा त्याला सुमारे 25 लाख रुपयांचं बक्षीस मिळालं होतं। हे बक्षीस त्याच्यासाठी एक मोठी आर्थिक मदत होती। त्यावेळीच त्यानं आपल्या मनात असलेलं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याची तयारी सुरू केली। अनेक मुलाखतींमध्ये त्यानं याबद्दल भाष्यही केलं होतं। पण हे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी केवळ बिग बॉसचं बक्षीस पुरेसं नव्हतं। या घराची भव्यता पाहता यामागे आणखीन एक मोठी शक्ती उभी राहिली ज्यानं या स्वप्नाला आलिशान रूप दिलं। या भव्य घराच्या चर्चेत एक सर्वात महत्वाचं आणि भावनिक वळण येतं, ते म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव। बिग बॉस जिंकल्यानंतर अजित पवारांनी सूरजला केवळ अभिनंदनच केलं नाही तर त्यांनी त्याला घर बांधून देण्याचं वचन दिलं होतं। राजकारणात सर्व सार्वजनिक जीवनात दिलेला शब्द पाळणं किती महत्वाचं असतं हे अजित पवारांनी सिद्ध करून दाखवलं। सूरजच्या नव्या घराच्या वास्तुशांतीनंतर त्यानं स्वतः अजित पवारांचं खास आभार मानले। सूरज चव्हाणनं स्वतःच्या हिमतीवर सुरुवात केली असली तरी अजित पवारांनी दिलेल्या विशेष मदतीमुळे हे घर खऱ्या अर्थानं आलिशान बनलंय। बारामतीच्या मोडवे गावात उभं राहिलेलं हे मोठं घर अजित पवार यांच्या आर्थिक मदतीच्या माध्यमातूनच पूर्णत्वास आल्याची चर्चा बारामतीच्या राजकीय वर्तुळात आणि सामान्य लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। या घरातले हाय सिलिंग आणि मॉडर्न फॅसिलिटी पाहता सामान्य माणसाला हे सहज लक्षात येतं की काही साधीसुधी गुंतवणूक नाही, इथे कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली असणार। केवळ मदत करूनच अजित पवार थांबले नाही तर सूरजने जेव्हा आपल्या नव्या घराचा व्हिडिओ पोस्ट केला तेव्हा अजित पवारांनीही त्यावर खास कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या। एका उपमुख्यमंत्र्यांनी एका सामान्य तरुणाच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करणं आणि त्यानंतर त्याचे जाहीर कौतुक करणं एक भावनिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचा क्षण होता। यामुळे या घराची चर्चा केवळ मनोरंजन क्षेत्रापुरती मर्यादित न राहता ती राज्यभर पसरली। मंडळी, आता येतो तो सर्वात महत्वाचा आणि उत्सुकता वाढवणारा प्रश्न, या आलिशान बंगल्याचा नेमका खर्च किती? घराची रचना, वापरलेलं साहित्य, रॉयल इंटेरियर आणि जागेची किंमत या सगळ्याचा विचार केल्यास 1 कोटी 2 कोटी अशा चर्चा सुरू आहेत। बंगला आलिशान म्हटल्यावर एवढा खर्च होणं साहजिकच आहे, पण सूरज चव्हाणच्या या नव्या आलिशान बंगल्याचा नेमका खर्च कधीही सार्वजनिक झालेला नाही। हा आकडा आजही एक सस्पेन्स आहे। सूरज चव्हाणनं स्वतः कधीही या घराच्या खर्चाबद्दल सार्वजनिकरित्या भाष्य केलेलं नाही।
त्यानं फक्त स्वप्न पूर्ण झालं एवढं सांगितलंय. त्याप्रमाणेच सर्व प्रमुख बातम्यांमध्येही या घराचा उल्लेख फक्त आलिशान बंगला किंवा स्वप्नातील घर असाच केला गेला. खर्च किती झाला याचा नेमका आकडा कुठेच समोर आलेला नाही. खर्चाचा नेमका आकडा माहित नसला तरी घरात वापरलेल्या वस्तू आणि फिनिशिंगची गुणवत्ता पाहता हा खर्च कोट्यावधींच्या घरात आहे यात शंका नाही. हे घर बारामती तालुक्यातील मोडवे गावात आहे. हे गाव जरी छोटं असलं तरी आता सूरज चव्हाणच्या या आलिशान घरामुळे ते चर्चेचं केंद्र बनलंय. ग्रामीण भागातही अत्याधुनिक सुविधा आणि रॉयल जीवनशैलीचं दर्शन घडवणारं हे घर अनेकांसाठी एक प्रेरणास्थान बनू शकतं, तसंच अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरतं. बॉलिवूड स्टारनं आपल्या गावात इतकं भव्य घर उभं करून गावाचं नावही चर्चेत आणलंय. फक्त खर्चाचा विचार न करता या घराकडे सूरजच्या स्वप्नाची एक भावनिक बाजू म्हणूनही पाहायला हवं. एका सामान्य घरातून येऊन बिग बॉस सारखा मोठा प्लॅटफॉर्म जिंकून मिळालेले बक्षीस आणि महत्वाच्या राजकीय पद्धतीनं त्यानं आपल्या कुटुंबासाठी हे घर उभा केलं आहे. एका तरुणानं पाहिलेलं आणि पूर्ण केलेलं हे स्वप्न महाराष्ट्रातील अनेक तरुणांना आपलं ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा देणार आहे. सूरजच्या आयुष्यातील हा महत्वाचा क्षण त्याच्या कुटुंबासाठी खूप खास होता. सुख शांतीच्या सोहळ्यात त्याच्या कुटुंबातील सदस्य मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. हातात देवीचा फोटो घेऊन त्यानं आपल्या नव्या घरात केलेला प्रवेश त्याच्यासाठी किती मोठा आणि महत्वाचा होता हे त्यानं शेअर केलेल्या व्हिडिओतून स्पष्ट दिसतंय. मंडळी, सूरज चव्हाणच्या या आलिशान बंगल्याचा नेमका खर्च जरी समोर आला नसला तरी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मदत आणि घराची भव्यता पाहता हा खर्च अंदाजे 1.5 ते 2 कोटींच्या आसपास असल्याची चर्चा रंगली आहे. मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? सूरजला या घरासाठी किती खर्च झाला असेल? आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.